श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आषाढ एकादशीच्या आधी केलेला हा एक उपाय अनेकाच्या आयुष्यात चमत्कार घडून गेला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. एकादशीच्या आदल्या रात्री म्हणजेच अवघ्या 24 तासात आज जर तुम्ही तुमच्या घरात एक अत्यंत प्रभावी उपाय आणि शक्तिशाली उपाय केला तर तुमच्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि दुःख कायमचं नष्ट होऊ शकतं. अनेकदा आपण खूप कष्ट करतो, घाम गाळतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही. घरात सतत भांडणं होतात, कटकटी होतात, मानसिक शांती हरवून जाते. असं वाटतं की कोणाची तरी वाईट नजर लागले. पण मंडळीनं, खचून जाऊ नका, कारण वर्षातून एकदाच येणारी ही एकादशी म्हणजेच की आषाढ एकादशी तुमच्या आयुष्याला एक अद्भुतपूर्व कल्टाने देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा चमत्कारी उपाय सांगणार आहे ज्याचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचे फळ तितकेच प्रचंड आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात धनलक्ष्मी खेचली जाईल आणि सुखसमृद्धीचा अखंड वर्ष होईल. पण लक्षात ठेवा, हा उपाय करण्यासाठी काही विशेष नियम आहेत आणि तो एका विशिष्ट वेळेतच करायचा आहे. ती वेळ कोणती आणि तो उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही एकही सेकंद मिस केला तर कदाचित तुमच्याकडून एक मोठी चूक होऊ शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल कमेंट करायला मात्र विसरू नका. आषाढ एकादशी, ज्याला आपण देवशनी एकादशी असेही म्हणतो, हिंदू धर्मात या दिवसाला सर्व एकादशीमध्ये ज्येष्ठ मानलं गेलं आहे. असे म्हटले जाते की या दिवसापासून भगवान विष्णू म्हणजेच आपले लाडके विठ्ठल माऊली 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योगानिद्रेत जातात, ज्याला आपण चतुर्मास म्हणतो. आता विचार करा, जेव्हा आपले देव 4 महिन्यासाठी निद्रेत जाणार आहेत त्याच्या आधीच्या 24 तासात जर आपण त्यांना मनापासून साकडं घातलं तर आपली हा कशी बरं ऐकणार नाहीत. आषाढ एकादशी म्हणजेच भक्तीचा, शक्तीचा आणि मुक्तीचा त्रिवेणी संगम. या दिवशी पंढरपुरामध्ये लाखो वारकरी ज्ञानोबा, तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत पोहोचतात. चंद्रभागेच्या वाळवंटात एका वेगळाच आनंद ओसडून वाहत असतो. पण जर तुम्ही काही कारणास्तव पंढरपूरला जाऊ शकला नाही तर काळजी करण्याची अजिबातच गरज नाही. कारण विठ्ठल हा केवळ पंढरपुरात नाही तर तुमच्या आमच्या हृदयात आहे, आपल्या घरात आहे. फक्त गरज आहे ती त्याला खऱ्या भावाने हाक मारण्याची. पण मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र दिवसाच्या आधीच्या 24 तासांना आपल्या आध्यात्मिक शास्त्रात अमृतकाळ का म्हटलं गेलं आहे. या काळात ब्रह्मांडातून एक विशेष ऊर्जा पृथ्वीवर येत असते आणि याच ऊर्जेचा वापर करून आपल्याला आपल्या घरातील नकर्मक नष्ट करण्याची आहे. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही? आलेला पैसा कुठे जातो हे देखील आपल्याला समजत नाही. जर उत्तर हो असेल तर पुढच्या काही मिनिटात तुम्हाला याचं उत्तर आणि उपाय दोन्ही मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका. भगवान विठ्ठल हे साक्षात श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत आणि माता रुक्मिणी साक्षात धनलक्ष्मीचे रूप आहेत. जिथे विठ्ठल असतात तिथे माता लक्ष्मी हस्तमुखाने निवास करते. विठ्ठलांची भक्ती ही केवळ मोक्ष मिळून देत नाही तर संसारात वाहून माणसाला राजासारखं जीवन जगण्याचे भाग्यही देते. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विठ्ठल माऊलीला म्हटलं आहे, माऊली म्हणजे आई. एक आई जशी आपल्या मुलांचं दुःख पाहू शकत नाही तसाच हा पंढरीचा राणा आपल्या भक्तांना कधीही उपाशी झोपू देत नाही. जेव्हा तुम्ही एकादशीच्या आधी हा गुप्त उपाय करता तेव्हा तुम्ही केवळ विठ्ठलालाच प्रसन्न करत नाही तर माता रुक्मिणीला म्हणजेच गृहलक्ष्मीला तुमच्या घरात येण्याचं आमंत्रण देत असतात. ज्या घरात पती पत्नीमध्ये प्रेम नसतं, मुलं ऐकत नाहीत किंवा व्यवसायात सतत तोटा होतो, अशा घरांवर माता रुक्मिणीची अवकृपा असते असं मानलं जातं. पण आषाढ एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर विठ्ठल आणि रुक्मिणी माता दोघेही मिळून तुमच्या घरावर आशीर्वादाचा हात ठेवतात. पण थांबायचं नाही मंडळींनो, उपाय तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की हा उपाय करण्यापूर्वी आपल्या घराची अवस्था कशी असावी. कारण अशुद्धता ठिकाणी देव कधी येत नाही. मग घराची शुद्धी कशी करायची, चला जाणून घ्या. कितीही मोठा सण किंवा व्रत करण्यापूर्वी आपल्या शास्त्रात म्हणजेच की स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. आषाढ एकादशीच्या आधी 24 तासात तुमच्या घराची शुद्धी करणं अनिवार्य आहे. आता शुद्धी म्हणजे केवळ झाडू मारणे किंवा फरशी पुसणं नव्हे, यामध्ये एक गूढ शास्त्र लपलं आहे. आपल्या घरात वर्षभरात अनेक प्रकारच्या नकर्मक ऊर्जा गोळा होत असतात, जसं की कवळ्याचे जळमट, तुटलेल्या किंवा बंद पडलेल्या वस्तू, जुने कपडे किंवा घरात साठलेला कचरा हे सर्व दारिद्र्याचे लक्षणे मानले जातात. त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशी सकाळी उठून सर्वात आधी घरातील जळमट काढा. बंद पडलेले, घडलेले, फुटलेले आरसे किंवा काच्या घरातून बाहेर फेकून द्या. यानंतर जेव्हा तुम्ही घर पुसून घेणार असाल तेव्हा त्या पाण्यात थोडे खडे मीठ किंवा गोमूत्र नक्की टाका.
खडे मिठामध्ये घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते. जेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसता तेव्हा घरातील वातावरण अचानक हलकं आणि प्रसन्न वाटू लागतं. घर स्वच्छ झाल्यानंतर घरात धूप आणि लोबन आणि कापूर जा यामुळे घरातील वायू शुद्ध होतात आणि देवी शक्ती घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज होतात. मंडळींनो, विचार करा, जर तुमच्या घरी एखादा मोठा पाहुणा किंवा राजा येणार असेल तर तुम्ही तुमचे घर कसे सजवाल? इथे तर साक्षात त्रिलोकाचा स्वामी पंढरीचा राजा विठ्ठल येणार आहे. त्यामुळे घराची शुद्धी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आता घर तर शुद्ध झालं, पण आपल्या अंगणातील त्या पवित्र वनस्पतीचं काय? ती साक्षात विठ्ठलाची प्राणप्रिय आहे. होय, मी बोलते तुळशीबद्दल. मग विठ्ठलाचं रूप आठवा. गळ्यात तुळशीची मण्याची माळ, कपाळावर बुक्क आणि चरणाशी तुळशीचं पत्र. विठ्ठलाला तुळशीशिवाय काही प्रिय नाही. असं म्हटलं जातं की तुम्ही विठ्ठलाला किती 56 भोग अर्पण केले तरी जोपर्यंत तुम्ही त्यात तुळशीचं पान ठेवत नाही तोपर्यंत विठ्ठल तो भोग स्वीकारत नाही. तुळशीला आपल्या सनातन धर्मात साक्षात लक्ष्मीचं रूप मानले गेले. ज्या घरात हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते त्या घरात कधी अक्कल, मृत्यू, आजारपण किंवा गरिबी येत नाही. आषाढ एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची सेवा कशी करायची हे नीट समजून घ्या. एकादशीच्या 24 तास आधी म्हणजेच की दशमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ अजिबात कचरा किंवा चप्पल असू नयेत. तुळशीच्या मुळापाशी थोडी हळद अर्पण करा. हळद ही विष्णुप्रिय मानली जाते. हळदीमुळे तुळशीची ऊर्जा दुप्पट होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी विसरूनही तुळशीचे पानं तोडू नका. हा एक मोठा महापाप मानला गेलाय. जर तुम्हाला उपायासाठी तुळशीचे पाने हवे असतील तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 तास आधीच तोडून ठेवावेत. जर तुम्ही तुळशीचे पाने तोडली तर हा उपाय फळ देण्याऐवजी उलट पडू शकतो. त्यामुळे सावधगिरी नक्की बाळगा. आता पाहूया एकादशीच्या पूर्वसंध्येला लावला जाणारा त्या दिव्याचं रहस्य काय आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा हा आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. आषाढ एकादशीच्या आधीच्या संध्याकाळी घरात लावलेला एक दिवा तुमच्या नशिबाचा अंधार दूर करू शकतो. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो ती वेळ धुंदलेली वेळ मानली जाते. याच वेळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघाली असे मानले जाते. यावेळी तुमच्या मुख्य दारावर आणि देवघरात शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ असतं. तुमचा दिवा लावताना त्यात एक चिमूटभर हळद टाका आणि दिव्याच्या वातीला थोडी हळद लावा. हळदीयुक्त तुपाचा दिवा जेव्हा जळतो तेव्हा त्यातून निघणारा सुगंध आणि लहरी तुमच्या घरातील वास्तुदोषांना मुळापासून उपटून टाकतात. दिवा लावताना तुमचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. दक्षिण दिशेला दिवा लावू नका, कारण ती यमाची दिशा मानली जाते. जेव्हा तुम्ही हा दिवा लावला तेव्हा मनातल्या मनात विठ्ठलाचं स्मरण करा आणि प्रार्थना करा की हे माऊली, माझ्या घरातील दारिद्र्याचा अंधार दूर कर आणि तुझ्या कृपेचा प्रकाश माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याची तुम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहतात. तो गुप्त उपाय जो तांदूळ, हळद आणि तुळशी पत्राचा वापर करून करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, त्याची विधी काय आहे ते आता मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे. प्रत्येक मंडळींनो हा जो व्हिडिओ आहे तो स्किप करू नका. कुठलाही भाग तुम्हाला समजणार नाही. हा उपाय अत्यंत प्राचीन आणि गुप्त आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टीची गरज आहे ज्या तुमच्या घरात सहज उपलब्ध असतात. मुठभर अखंड तांदूळ घ्या. अक्षदा जे कुठेही तुटलेले नसावेत. तांदूळ घेताना नीट व्यवस्थितरित्या बघून तांदूळ घ्या. 1 चमचा शुद्ध हळद, 3 किंवा 5 तुळशीचे पानं जी तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलेली आहेत. तुळशीची पाने घेताना देखील नीट व्यवस्थितरित्या बघून घ्या. एकादशीच्या आदल्या रात्री किंवा एकादशीच्या दिवशी सकाळी 24 तासाच्या आत कधी एका छोट्या तांब्याच्या किंवा पितळाच्या पात्रात किंवा एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत हे चिमूटभर तांदूळ घ्या. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहेत. त्यांना साक्षात म्हणतात, ज्याचा अर्थ कधी क्षय न होणारे, न संपणारे. आता या तांदूळामध्ये 1 चमचा हळद टाका आणि तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने ते तांदूळ आणि हळद एकत्र मिक्स करा. हळद लावल्यामुळे हे तांदूळ सुवर्ण रंगाचे होतात, जे भगवान विष्णूंचे अतिशय प्रिय रूप आहे. यानंतर या हळदीच्या तांदळावर 3 किंवा 5 तुळशीचे पाने ठेवा. आता हे पात्र तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडा, डोळे बंद करा आणि तुमच्या देवघरासमोर बसा. ज्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या फोटोसमोर बसा. नसल्यास बालकृष्ण किंवा विष्णू भगवान यांच्या प्रतिमेसमोर बसले तरीही चालेल. आता तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र सामान्य नाही, तर हा साक्षात ब्रह्मांडीय ऊर्जेचा महामंत्र आहे. तो मंत्र कोणता, त्याचा जप कसा करायचा, चला तर पाहूया. हा द्वारकेश्वर मंत्र 12 अक्षराचा मंत्र भगवान विष्णूंच्या सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो. मंडळींनो, हा मंत्र आहे ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. जेव्हा तुम्ही हे तांदूळ, हळद आणि तुळशीचे पात्र
हातात धरून हा मंत्राचा 108 वेळा जप किंवा 21 वेळा जप करता, तेव्हा तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व ऊर्जा त्या पात्रातील तांदळामध्ये आणि तुळशीच्या पानामध्ये संमिश्र किंवा मिश्रित होते. मंत्राचा जप करताना मनात कोणताही वाईट विचार आणू नका, कोणाबद्दल अकस किंवा राग ठेवू नका. पूर्णपणे विठ्ठलमय होऊन जा. असा विचार करा की साक्षात पंढरीचा विठ्ठल तुमच्या समोर उभा आहे आणि त्यांच्या चरणातून निघणारा प्रकाश तुमच्या या उपायाला सिद्ध करत आहे. जप पूर्ण झाल्यानंतर ते पात्र देवाच्या चरणीशी ठेवून द्या. आता प्रश्न येतो की हे सिद्ध केलेल्या तांदळाचं आणि तुळशीच्या पानाचं पुढे काय करायचं? हाच या उपायाचा सर्वात मुख्य आणि गुप्त भाग आहे. मंडळींनो, आता लक्ष देऊन ऐका. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला या पात्रातील पवित्र झालेले तांदूळ तुम्हाला एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा छोट्याशा एखाद्या पोटलीत बांधायचं आहे आणि एक छोटी पोटली पिशवी तयार करा आणि त्या तुळशीचे ती पानं तुम्हाला प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना खायला द्यायचं आहे. ती तांदळाची पोटली तुमच्या घरातील तिजोरीत पैशाच्या कपाटात ठेवा. जिथे तुम्ही तुमचे दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्र ठेवता तिथे ठेवून द्या. अखंड लक्ष्मी निवास करते. मंडळींनो, याचे फायदे काय आहेत हे देखील जाणून घ्या. हळद आणि तांदळाच्या संमिश्रणामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. तुमच्या तिजोरीत पैसा टिकून राहील. नाहक खर्च बंद होतील. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्याचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील. अडकलेला पैसा परत मिळेल. घरातले भांडणं मिटतील. पती पत्नीमधील वाद संपून प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. घरातील वास्तुदोष आणि पितृदोष या उपायामुळे शांतता होतात. घराभोवती एक रक्षक कवच निर्माण होते, ज्यामुळे कोणत्याही वाईट शक्तीचा किंवा नजरेचा प्रभाव तुमच्या घरावर पडत नाही. हा उपाय दिसायला सोपं वाटू शकतं, पण यामागे हजारो वर्षाचं ऋषीमुनींचे ज्ञान आणि विठ्ठलाची शक्ती लपलेली आहे. ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत. मंडळींनो, उपायापेक्षा मोठी असते ती तुमची भक्ती आणि विश्वास. जर तुमच्या मनात विश्वास असेल ना, तर तुम्हाला कुठलाही मार्ग सोपा वाटेल. आणि जर तुमच्या मनात विश्वास नसेल तर जगातली कोणतेही उपाय कामाला येत नाही. पण जर तुमच्या विठ्ठलावर आणि तुमच्या माऊलीवर पूर्ण विश्वास असेल तर हा एक छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतं. संत चोखमळा यांनी म्हटलं होतं, धाव घाली विठू राया, सोडी संसाराची माया. तो विठ्ठल केवळ एका हाकेचा भुकेला आहे. या आषाढी एकादशीला उपवास करा किंवा करू नका, पण मुखाने विठ्ठलाचं नाव घ्यायला विसरू नका. विठ्ठल जपता पुण्याची रास नाचते किंवा चाचते आणि जन्मताराची पाप क्षणात जळून खाक होते. चला मग मंडळींनो, या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून त्या पंढरीच्या रायाला साकडं घालूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल किंवा जय हरी विठ्ठल याला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे विठ्ठलाचा जयघोष संपूर्ण जगात पोहोचेल. तर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या उपायाचा लाभ घेता येईल. आणि अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळींना भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी.